काँग्रेसचे आमदार अमीन पटेल सागर बंगल्यावर पोहोचले। अमीन पटेल फडणवीसांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात अजित पवारही सागरवर पोहोचणार असल्याची माहिती आहे। अमीन पटेल राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि अशातच सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी अमीन पटेल पोहोचलेले आहे आणि त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार येतील आणि त्यावेळेला या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण अमीन पटेल हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। त्यामुळे आता गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्तानं राजकीय चर्चा होणार अशी ही चर्चा सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चर्चेची शक्यता वर्तवली जाते, तर अमीन पटेल हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। बाप्पाच्या दर्शनासाठी ते या ठिकाणी पोहोचलेत आणि इथंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवारांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवारही पोहोचणार आहेत आणि अमीन पटेल हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता फडणवीसांच्या समक्ष अजित पवार आणि अमीन पटेल यांच्यामध्ये प्रवेशाबाबत चर्चा होईल अशी माहिती समोर येते। त्यामुळे आता याविषयी निर्णय कधी घेतला जातो आणि कोणती ऑफर अमीन पटेल यांना मिळते याकडे लक्ष असेल। अमीन पटेल जे सध्या काँग्रेसमध्ये आहेत, मात्र ते लवकरच राष्ट्रवादीवासी होऊ शकतात, सत्ताधारी राष्ट्रवादी सोबत जाऊ शकतात अशी जोरदार चर्चा सुरू झालेली असतानाच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अमीन पटेल हे पोहोचलेले आहेत। गणपती बाप्पाचं ते दर्शन घेत आहेत आणि याच ठिकाणी आता अजित पवार सुद्धा येणार आहेत। अजित पवारांचा सकाळपासूनच गणपती बाप्पा दौरा सुरू झाला आहे, दर्शन दौरा सुरू आहे। मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत, मंडळांचे दर्शन घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। गणपती बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे। लालबागचा राजा असेल, चिंतामणीचा राजा यांचं दर्शन घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी सुद्धा येऊन गणपती बाप्पाचं दर्शन अजित पवार घेणार आहेत, मात्र त्या ठिकाणी अमीन पटेल सुद्धा आहेत। त्यामुळे या दोघांमध्ये प्रवेशाविषयी चर्चा फडणवीसांच्या समोर होईल अशी शक्यता वर्तवली जाते आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेना युबीटीच्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। सुषमा ताई, अमीन पटेल जे सध्या तुमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडीमध्ये आहेत, मात्र ते लवकरच महायुती सोबत जाण्याची चर्चा आहे, तशा हालचाली होताना दिसत आहेत, तुमची काय प्रतिक्रिया? सुषमा ताई, आवाज येतोय माझा? सुषमा ताई बोला। संदर्भाने काहीही तपशिलात माहित नाही, त्यामुळे मी यावर भाष्य आता करणं फार उचित नसेल। दुसरं असं की एखादी व्यक्ती एका व्यक्तीला भलेही सत्ताधारी विरोधकांना किंवा विरोधक सत्ताधाऱ्यांना भेटत असतील तर त्याची अनेक वेगळी कारणं सुद्धा असू शकतात। सुषमा ताई, याला कारण असं आहे की ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी गेले, तिथं ते आहेत आणि त्याच वेळेला अजित पवार सुद्धा तिथे येणार आहे, त्यामुळे राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचा एक आमदार या ठिकाणी असेल। नाही, पण माझ्याकडे अजून कुठलीही याच्या संदर्भाने माहिती नाहीये आणि ती माहिती नसताना मी यावर भाष्य करणे उचित असणार नाही। निश्चितच तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। मात्र आमच्याकडे जी माहिती येते त्यानुसार अमीन पटेल तिथे पोहोचलेले आहेत, त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतोय आणि इथं अजित पवार येणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री शिंदेचे पुत्र हेही सागर बंगल्यावर पोहोचल्याची माहिती समोर येते। त्यामुळे महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते या ठिकाणी आहेत आणि त्याच वेळेला काँग्रेसचे नेते अमीन पटेल सुद्धा या ठिकाणी आल्यानं आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे। लवकरच महायुती सोबत अमीन पटेल जातील अशी चर्चा या ठिकाणी रंगलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, काँग्रेसचे एक मोठे नेते मुंबईतील अमीन पटेल हे आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे आणि त्यामध्येच हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। निमित्त आहे गणपती दर्शनाचं, मात्र राजकीय चर्चा या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर येते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? आपण बघतो निमित्त आहे गणपती दर्शनाच्या आणि सागर बंगल्यावर अमीन पटेल पोहोचले जे सध्या आहेत काँग्रेसमध्ये, पण याच ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आहेत, अजित पवार येणार असल्याचं कळतंय आणि हा बंगला आहे फडणवीसांचा। काय चर्चा होणार आहे, कशा पद्धतीच्या हालचाली या ठिकाणी होणार याविषयी माहिती आहे तुमच्याकडे? एक सुरुवातीला मी दुरुस्ती करतो, या ठिकाणी श्रीकांत शिंदे नव्हे तर त्यांची पत्नी वृषाली शिंदे पोहोचलेले आहेत। मात्र तत्पूर्वी सर्वात महत्त्वाची जी घडामोड आहे की काँग्रेसचे आमदार आहेत अमीन पटेल, ते या ठिकाणी सागर बंगल्यावर माझ्या पाठीमागे मी दाखवू शकतो देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती आत्ता थोड्या वेळातच गणरायाची आरती सुरू होणार होती, त्या आरतीसाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवारही या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अमीन पटेल मुंबादेवीमधून, एकंदरीत मुंबादेवी विधानसभेतून आमदार आहेत काँग्रेसचे आणि गेल्या लोकसभा निवडणुकीपासूनच एकंदरीत अमीन पटेलही अजित पवार यांच्या सोबत सामील होतील महायुतीमध्ये अशी चर्चा होती
आणि त्या अनुषंगाने आता अमीन पटेल यांच्या पाठोपाठ अजित पवार सागर बंगल्यावरती एकाच वेळी पोहोचल्यामुळे आता या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे की अमीन पटेल काँग्रेसमध्ये राहणार की काँग्रेसची साथ सोडणार। याआधी जिशान सिद्दीकींनी काँग्रेसची साथ सोडत थेट ते राष्ट्रवादीमध्ये सामील झाल्याचं आपल्याला पाहिलेलं होतं। त्यामुळे मुंबईतील आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी काँग्रेसचा मुस्लिम बहुल प्रदेश असलेल्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे आणि हा आमदार आता साथ सोडणार की काँग्रेस सोबत राहणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। फरा निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात कारण आजच याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कदाचित लवकरच घोषणा सुद्धा होऊ शकते। दरम्यान आताची जी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघितलेली आहे त्याच्यामध्ये अमीन पटेल या ठिकाणी पोहोचलेत आणि त्याचबरोबर इतरही नेते येणार आहेत, त्यामुळे आता या सर्व नेत्यांमध्ये खलबतं होण्याची शक्यता आहे, वाटाघाटी सुद्धा होऊ शकतात आणि अमीन पटेल यांना नेमके काय ऑफर दिली जाणार आणि त्याच्याबरोबर अमीन पटेल काय निर्णय घेणार याकडेही लक्ष आहे कारण राज्यामध्ये काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये इनकमिंग आउटगोईंगच्या ज्या घटना आहेत त्या वाढणार असं दिसतंय आणि अशामध्येच ही एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। काँग्रेसचे अमीन पटेल हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। तर याविषयीचे अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे आलेली आहेत। आता अजित पवार नेमके कधी येतात तेही बघावं लागेल आणि फडणवीसांच्या समक्ष नेमकी काय चर्चा होते ते बघावं लागेल। दरम्यान सागर बंगल्यावरच मुख्यमंत्री शिंदेंच्या सुनबाई आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी सुद्धा इथं असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे आता नेमका काय काय चर्चा होणार, कशा पद्धतीने चर्चा होणार ते बघावं लागणार आहे। सत्ताधारी महायुतीकडून प्रयत्न पुरेपूर केले जाणार आहेत विधानसभेसाठी, विधानसभा आपल्या हातून जाऊ नये आणि पुन्हा एकदा माहितीचीच सत्ता यावी यासाठी भरपूर प्रयत्न या ठिकाणी होताना दिसून येतात, कंबर कसल्याचं दिसून येतं आणि अशातच काँग्रेसचे एक मोठे नेते मुंबईमधील अमीन पटेल हे राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र ते सध्या लोकसभेचा निकाल आपण बघितला तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा पारडं हे राज्यामध्ये जड होतं कारण 30 पेक्षा जास्त जागा जिंकलेल्या होत्या, त्यामुळे जेव्हा महाविकास आघाडीकडून महायुतीमध्ये जायचंय त्यावेळेला जास्तीची मागणी ते करू शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।